जनहक्क न्यूज नेटवर्क, जनतेचा आवाज, हक्कासाठी लढा। नमस्कार, मी शब्बीर खान गुनेखान, जनहक्क न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे। आज पुसद तहसील कार्यालयातील NPS धान्य घोटाळा प्रकरण, सरकारी दप्तर म्हणजे 2 परमिट बुक, आवक जावक रजिस्टर गायब प्रकरण आणि प्रशासनाच्या संशयास्पद शांततेवर मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत। हे पहा विभागीय आयुक्त अमरावती यांचे अधिकृत पत्र। शासकीय दस्तावेज गायब करणे, NPS धान्य काळा बाजार संदर्भात आवश्यक फौजदारी कारवाई करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे। हे बघा हा पत्र। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांनीही असाच एक आदेश जारी केला आहे, हे तुम्ही पाहू शकता। मग आणि त्यासोबत जिल्हा अधिकारी साहेब यवतमाळ यांनी सुद्धा जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब यांना या संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत। परंतु जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा साहेबांच्या नजरेत सरकारी दप्तर गायब होणे एवढे सामान्य आहे का, किंवा वरिष्ठांचे आदेश आल्यानंतरही साहेब शांत का बसले आहेत, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। आम्ही जनहक्क न्यूज नेटवर्क अधिकृत पत्रे आणि दस्तावेजांच्या आधारे प्रशासनाला प्रश्न विचारत आहोत। आम्ही कोणावरही विनाकारण आरोप करत नाही। जर निष्पक्ष आणि पारदर्शक कार्यवाही झाली नाही तर हा लढा लोकायुक्त, मानव अधिकार आयोग व न्यायालयापर्यंत नेण्यात येईल। कारण साहेब, एक लक्षात ठेवा, खुर्ची मोठी असू शकते पण कायद्यापेक्षा मोठी नाही। अशा ठळक बातम्या आणि निर्भीड व सत्य बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जनतेचा आवाज थेट प्रशासनापर्यंत पोहोचला पाहिजे। मी शब्बीर खान गुनेखान, जनहक्क न्यूज नेटवर्क। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।